अहो नाही नाही, अरे सगळ्यांना नाचायला घेऊन आताची व्हायचं ते होणारच. काय चाललंय सगळं? थांबलात का? आनंदाचा दिवस आहे ना, नाचा. टक्के म्हणजे फार मोठा तीर मारला नाहीये, पण ठीक आहे. पास झाली, अब्रू तरी वाचली. कौतुक करतायत की टोमणा मारतायत? पर उद्याच्या पूजेची तयारी करा. आणि शुभू, हा साहेब. तुझ्या घरच्यांनी सांग, आवर्जून बोलवलंय मला पूजेला. होय साहेब. खूप दिवसांनी असा एक आनंदाचा दिवस उजाडलाय. करा, एन्जॉय करा. शुभू, ते पत्रकार आलेत का ज्यांना मराठी भाषा दिनानिमित्त माझी मुलाखत घ्यायची होती? हो, बरं ठीक आहे. त्या फाईल्स काढून द्या. चल नाचा. काय मॉम, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे जे काय घडणार आहे तू बघत राहा, असं म्हणाली होतीस ना. हे बघायला बोलवलंस का मला? जरा तुझं तोंड बंद ठेव. मी का तोंड बंद ठेवू मॉम? मला तर वाटतं ना तुला राजकारण जमतच नाहीये. नाहीतर आत्तापर्यंत ना मामाची खुर्ची तू मिळवली असतीस. हे बघ, तुला मी काही गोष्टी सांगत नाही, कारण तुला ना पचकायची सवय आहे. एक्सपर्ट आहेस त्याच्यात. म्हणजे उद्या विश्वंभर आणि श्रावणीला पूजेमध्ये चांगलाच प्रसाद मिळेल. आजचा दिवस त्यांचा आहे, साजरा करू दे आनंद. उद्याचा दिवस माझा असेल. असं काय करणार आहेस तू? कळेल. सर, तुमची कन्या श्रावणी पास झाली आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. खूप दिवसांनी घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर, आज योगायोगाने मराठी भाषा गौरव दिन सुद्धा आहे. तुम्ही मराठी शाळांसाठी खूप प्रयत्न करताय, तर या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही काय सांगाल? हे बघा, आमच्यासाठी मराठी ही फक्त भाषा नाहीये, तर ती आमची अस्मिता आहे. आपल्या वडिलांची पुण्याई आहे, आईची अंगाई आहे. ज्या मातीमध्ये ज्ञानेश्वरांनी अमृत ओतलं, ज्या मातीत शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली, ती भाषा दुबळी कशी असू शकेल? लोक म्हणतात की मराठी शाळा वाचली पाहिजे, पण मी म्हणतो की मराठी शाळा वाचण्यासाठी तुमची अस्मिता जागी असायला हवी. जर का तुमची अस्मिता जागी असेल तर भाषाही टिकेल आणि शाळाही टिकेल. पण सर, आजच्या काळात मराठी मागे पडते असं वाटतंय का तुम्हाला? अजिबात नाही. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. पोट भरण्यासाठी जगाची भाषा नक्की शिका, पण मन भरण्यासाठी, आपलं मूळ जपण्यासाठी आपली माय मराठी तीच लागते.
लक्षात ठेवा, मराठी आमचा मान आहे, सन्मान आहे, मातीचा प्राण आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मराठी अशीच तळपत राहील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. साने, तुझ्या रिझल्टचं थोडं क्रेडिट गुरु महाराजांना बी दे बर का. अगं गुरु महाराजांची दृष्टी होती तुझ्या भाग्यावर म्हणून रिझल्ट चांगला लागलाय. बघ, हे बघ इथं दाखवतंय. दादाला वाटतं. सानिका, श्रावणी, कॉंग्रॅच्युलेशन. तुझं पण कॉंग्रॅच. थँक्यू. बाबू, श्रावणी मॅडम, तुमचं अभिनंदन बरं का, पास झाले ना हो तुम्ही. थँक्यू. अभिनंदन श्रावणी. चालू एवढी लोणच्याची बरणी स्वीटीकडे. कारभारने मंत्री साहेबांची पोरगी बी पास झाली बर का. श्रावणी मॅडम पैसे देऊन पास व्हायला लागले. काकू नमस्कार करते. काय झालं? अगं पैशाने सगळं विकत घेता येतं, तर आशीर्वाद नाही ग. म्हणजे शुभू, तुला पटलं नव्हतं ना, मग तू तिला कौतुकाने घेऊन आलास ते. काय झालंय? असं का बोलताय? तू पैशांना निकाल विकत घेतलास आणि त्याचाच आनंद साजरा करायलीस ना. आई आई, अगं मॅडमांनी पैसे दिलेच नाहीत. माझा गैरसमज झालेला. खरंच काकू, मी पैसे देऊन पास नाही झाले. म्हणजे मी गेले होते पैसे द्यायला, पण मग शुभू नाही म्हणाला होता ना, मग नाही दिले मी पैसे. हो ना, नाही ना दिले पैसे. नाही म्हणजे पास होण्यासाठी श्रावणी मॅडम पैसे देतील असं नाही वाटत मला. चेहरा बघा की त्यांचा. हा, खोट, साफ खोट. काय ग श्रावणी, तू तर फिजिक्सच्या पेपरला केमिस्ट्रीचा अभ्यास केला होतास ना, मग कशी काय पास झालीस, ते पण पैसे न देता? आत्या, मला 100% खात्री आहे ही पोरगी पैसे चारूनच पास झालीये. अगं नाही म्हणते ना ती, मग नसेल दिलं. आत्या, तिचा फक्त ना चेहराच भोळा आहे. लई वांड पोरगी आहे ही. स्वीटी, काय बोलतेस ग तू असं? आणि पैसेच देऊन पास झाले असते तर चांगले भरपूर मार्क मिळवले असते की. होय काय, म्हणून काटावर पास झालीस? तुझा प्रॉब्लेम काय नाही हेच ए, कळत होती. थांबा थांबा थांबा. स्वीटे, थांबतेस जरा. मॅडम खरं बोलायला. माफ कर पोरी, मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला. काकू, अहो असं काही नाही.